श्री शनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळीतो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी मनाला पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा, आणि परमार्थ करत असताना तो आत्मज्ञान, आत्मबोध आणि आत्मलाभ हा कसा प्राप्त करता येतो, या कलियुगावर मात करता येतो, हे आपण पाहत आहोत। मागच्या प्रवचनामध्ये आपण जनक राजा आणि याज्ञवल्क ऋषी यांच्या दरबारातील सर्व विद्वानांचं संवाद हे पाहत आहोत, त्याचं उदाहरण आपण देत आहोत की आपण सुद्धा हा प्रपंच करत असताना प्रत्येकाने एक अपेक्षा असते की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला थोडंसं ज्ञान मिळावा, पण तो ज्ञान कसा असावा यालाही महत्त्व आहे। आपण सगळे ज्ञानीच आहोत, देशाचा राष्ट्रपतीही ज्ञानी आहे, तर स्टँडवरचा हमालीसुद्धा ज्ञानी आहे, पण तो त्याच्यात ज्ञानी आहे, ते त्यांच्यात ज्ञानी आहेत। म्हणजे ज्ञान हा परमोच्च ज्ञान नाही आहे, तर परमोच्च सर्वोच्च ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ब्रह्मांडाचा जो दाता आहे, जो महापुरुष आहे, जो मूळ पुरुष म्हणू आपण, जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, सगळ्या विश्वाला गवसणी घालणारा, तो त्याला आपल्याला प्राप्त करायचं आहे। आणि त्याला प्राप्त केल्यानंतर आपल्याकडचं ज्ञान हा निखळ ज्ञान, हा काही कामाचं ज्ञान नाही असं तुमच्या लक्षात येईल। तो आपला ज्ञान आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण प्राप्त केलेलं ज्ञान आहे। मला काहीतरी त्यातनं उत्पत्ती व्हावी, मला काहीतरी त्यातनं मिळावं, मला माझी मनोकामना पूर्ण व्हावी, याच्यासाठी आपण प्राप्त केलेलं ज्ञान आहे। मग ज्ञानाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा अँगल वेगळा, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा। तो ज्ञान जगाचा उद्धार करणारा नसतो, तो ज्ञान इतरांचा उद्धार करणारा नसतो, तो ज्ञान स्वतःचा सुद्धा उद्धार करणारा नसतो। तर तेवढ्यापुरतं वाटतं की आपलं भलं होतोय, पण ते भलं होणारं नसतं, तो मार्ग चुकवणारा असतो। मग आपल्याला कसं ज्ञान हवं आहे, कसा संवाद हवा आहे, हे आपण पाहत आहोत। हे पाहत असताना चाणक्य नीतीनं
जर अंतर्मुख करून आपण पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की जोपर्यंत आपले इंद्रिय आपल्या ताब्यात येत नाहीत, जोपर्यंत आपले नेत्र चुकीचं पाहत नाही, जोपर्यंत आपली जीभ आपल्या ताब्यात राहत नाही, तोपर्यंत आपण ते प्राप्त करू शकणार नाही. आणि ते प्राप्त झालं तरी टिकवणं इतकं सोपं नाही, हे आपल्या लक्षात येईल. जसं ज्ञान कसा पाहिजे, तो हृदयाच्या गुहेमध्ये बसलेला आत्मा हा परमात्मा आहे याला जाणलं पाहिजे प्रथम. हा थोडक्यात सार आहे, हा जीवनाचा सार आहे. सारासार विचार केला तर त्यातनं काय निष्पन्न होतो हे आपल्याला पाहायचं आहे. जसं चंद्र आहे, पण त्या आभाळ आला की झाकला जातो. चंद्र आणि आभाळ यातला मधला विमान गेला तरी आपल्याला दिसत नाही. तसं हे ढग म्हणजे आभाळ म्हणजे मायाजल. ह्या मायाजलाने आपण त्या आत्मज्ञानाला लपेटून ठेवलेलं आहोत. ते आत्मज्ञान आपल्याकडे आहे. आपण प्रपंचात अडकल्यामुळं गुंतल्यामुळं प्रपंच म्हणजे सर्वस्वी असं आपण गृहीत धरलेला असतो. हे प्रपंच भौतिक सुख आहे, हे कायमस्वरूपी टिकणारं सुख नाही आहे. जसं एखाद्याच्या घरापुढे कमळ असेल, त्या कमळावर वर्षा जर पडला तर कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही, कमळाच्या पाकळ्यावर पाणी थांबत नाही, पण कमळ मात्र पाण्यात असतो. आपण प्रपंचात असून सुद्धा प्रपंचाला स्पर्श होता कामा नये. हे भौतिक जीवन जगण्यासाठी हे प्रपंच आहे. जोपर्यंत हे गृहीत धरत नाही तोपर्यंत आत्मज्ञान आपल्याला मिळणार नाही. आणि तेच पाण्याचं थेंब जर आपल्या कपड्यावर पडलं तर कपडा शोषून घेतो. तसं आपण सगळं ह्या निसर्गातलं जे अनावश्यक आहे तेच शोषून घेत आहोत. आपण जे ज्ञान आहे ते शोषून घेत नाही. एकदा मिथिला नगरीमध्ये जनक राजाकडे शुकमुनी गेले होते. शुकमुनी गेल्यानंतर दोघांचाही संवाद झाला. त्यांनी स्नानासाठी नदीमध्ये गेले आणि नदीमध्ये स्नान करत असताना तो जनक राजाचा एक शिपाई पळत आला आणि तो म्हणाला की राजे आपलं महल जळत आहे, राजे आपलं महल जळत आहे. तेव्हा जनक राजे स्थिर राहिले, काही उत्तर दिले नाही त्याला. पण मात्र शुकमुनी एवढे विद्वान असताना सुद्धा, ज्ञानी असताना सुद्धा ते भयभीत झाले आणि घाबरून गेले. आणि ते म्हणाले की माझं साहित्य तरी जळलं नसेल, माझे कपडे तरी जळले नसतील, माझं कमंडलू तरी जळलं नसेल, माझं काठी तरी जळलं नसेल, हे विचार करत होते. जनक राजा एवढा मोठा विद्वान राजा सम्राट असताना तो कधीही तसा विचार केला नाही. म्हणजे यातला आत्मज्ञानी, आत्मबोधी आणि आत्मलाभी कोण होता? तो जनक राजा होता. तो म्हणाला माझं तो नाहीच आणि मी माझं जळालं म्हणजे काय विचार करू. तसं आपण प्रपंचात राहून हे प्रपंच माझं नाहीच हे परमेश्वराने दिलेली जबाबदारी आहे. एवढं जरी तुम्ही ओळखलात तर प्रथम तुमचं टेन्शन कमी होईल, त्यातलं ममत्व कमी होईल. आणि त्यातलं ममत्व कमी झालं की मग आपण अध्यात्माकडे वळू शकतो. आणि अध्यात्माकडे वळलं की मात्र आपला मार्ग सुखकर होतो. हे विसरून जातो आपण, हे सर्व काही माझंच आहे, हे विश्वच माझं आहे.
असे म्हणणारे संत वेगळे आणि हे माझं आहे, मी तयार केलंय हे म्हणणं वेगळं. हा द्वैतातला हा फरक आहे. जसं नारळ असतो, नारळ जेव्हा फोडतो त्यातलं खोबरं काढतो, ते कवचाला काहीच लागलेलं नसतं. लागलेलं असतो का? काहीच नसतो. तसं नारळ म्हणजे आपण प्रपंच आहे. आतला कवच कसा अलगत बाहेर निघतो तसा आपण प्रपंचात असून सुद्धा प्रपंचापासून अलगत बाहेर राहिला पाहिजे, तर आपल्याला आत्मज्ञान होतं, नाहीतर होणार नाही. होणार नाही. आपण साधनेला बसतो, उपासनेला बसतो, दानधर्म करतो, पुण्यकर्म करतो, ग्रंथ वाचन करतो, पारायण करतो, तीर्थाटन करतो, गंगा स्नान करतो. पण हे सगळं करत असताना मात्र आपल्याकडे एक आपल्या त्या जे काय दान करतो, जे काय भाव असतो, भावेला गोचीड चिटकल्यासारखं आपले दुराचार चिटकलेला असतो. त्यात ममत्व ठेवतो. हे दिल्यानंतर मला काय मिळणार आहे का? हे दान केल्यानंतर मला काय प्राप्त होणार आहे का? हे पारायण केल्यानंतर माझं काय होणार आहे का? हे तीर्थाटन केल्यानंतर त्यातलं मला तीर्थाटनाला 10,000 गेले असतील तर 20,000 मिळणार आहेत का? याला ममत्व म्हणायचं. हे मात्र आपण तिथं चिटकून ठेवल्यामुळं आपलं जे व्यसन आहे हे सुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे. एखाद्या दारुड्याची दारू सुटल, एखाद्याच्या मिश्रिक असणारी माऊलीची मिश्री सुटल, पण असलं व्यसन कधीही सुटणार नाही. सुटणार नाही. हे सुटलं की समजायचं की आपण आता आत्मज्ञानी झालो. छोटंसं किरकोळ बाब आहे, छोटंसं बाब आहे. जोपर्यंत स्वतःच्या अवगुणाची आपण छाटणी करत नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत मजल मारू शकत नाही. हे खूप सोपं आहे, पण समजून घेतला तर सोपं आहे. समजून नाही घेतला तर कित्येक माऊली सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करतात, पण त्यात समाधान मानायचा प्रयत्न करतात, पण कधीही समाधान मिळत नाही. आज मिळेल समाधान, उद्या मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल, रोजचं तेच वाट पाहतात. आयुष्य संपून जातो, पण कधीही समाधान मिळत नाही. का? तर आपण त्याला चिटकून असल्यामुळं. आपण खोबऱ्यासारखं नाही आहे. कमळाच्या पानावर पडलेल्या पाणी जसं निष्ठून जातो, कमळाच्या पानासारखं नाही आपण. आपण आपलं ममत्व तिथं ठेवतो, स्वार्थ ठेवतो, अहंकार ठेवतो, गर्व ठेवतो, मत्सर, द्वेष हे सगळं चिटकून राहतं. ह्याच्यामुळं काही प्राप्त होत नाही. बघा, या उदाहरणावरनं काय कळत असेल तर, थोडं लक्षात येत असेल तर, एक साधू महाराज होते. साधू महाराजाकडे एक शिष्य होता. साधू महाराजांची मनोभावे तो सेवा करायचा. लहानपणापासून त्यांच्याकडेच होता. सेवा अखंड करायचा. करता करता पुढे संगतीनं त्याला बिडी प्यायची सवय लागली. तो बिडी प्यायला लागला. महाराजांना कळलं, महाराजांनी समजावून सांगितलं त्याला. तो एवढा त्याच्या अधीन गेला, एवढा अधीन गेला, तो बाहेर पडू शकत नव्हता त्यातनं. एकदा सहज महाराजांना म्हणाला, दोघांचे वय उतरतीला लागलं, सूर्य मावळा लागलं जीवनातला. त्यावेळेस तो महाराजांना म्हणाला, बाबाजी, मी तुमची सेवा केलेली आहे आणि अशी सेवा अखंड असावी माझी इच्छा आहे. तुमचं देह ठेवल्यानंतर तुम्ही ज्या लोकांमध्ये जाल त्या लोकांमध्ये मला घेऊन चाला, जेणेकरून तुमची संग मला कायम असावा आणि त्याही काळात, पुढच्याही काळात, पुढच्याही जन्मात तुमच्याबरोबरच मी असावा. चांगली भावना आहे, विचार चांगले आहेत. महाराजांना आवडलं. तथास्तु म्हणाले. पण तुला बिडी सोडावं लागेल म्हणाले. तो हो म्हणाला. पण व्यसन असा असतो ना, तो सुटत नाही. देह ठेवण्याचा योग आला. साधू महाराजांनी देह ठेवला.
पण असा असतो, पुढे महाराजांची काही गोष्टी ऐकून तो मरत्या काळामध्ये बिडी प्यायचा सोडून दिला. पण तुमचं केलेलं कर्माचं फळ तुम्हाला तो भोगल्याशिवाय तो सुटणार नसतो. मागे ज्यांनी जे काही पाप केलेला असतो ते फळ आपल्याला मिळतंच, मग तो पुण्याचा असो ना पापाचा असो. तुम्ही पुण्य केला असेल तर पुण्याचं फळ मिळणार, पाप केला असेल तर पापाचं फळ मिळणार. पण कधी कालांतराने तो सोडल्यामुळं मागच्या जो कोणी तो बिडी पेलेला होता त्याचा दोष कायम होता. मृत्यूनंतर हाही मृत्यू पावला, याचाही आत्मा शिवलोकात गेला. ते शिवभक्त होते. तिथं गेल्यानंतर साधू महाराजांनी सांगितलं की आता तू बिडीचा नाव काढू नको, मी सांगतो तेवढंच कर. त्याला यमाचे दूत शोधायला लागले, नरकात घेऊन जायला. यमाचे दूत त्याला नरकात घेऊन जायला शोधत होते, पण तो शिवलोकात गेला होता. आणि तिथे दारापुढे हे यमाचे दूत जाऊन थांबले आणि तो साधू महाराजांच्या जवळ बसलेला होता सेवा करत, पण बिडी का पेत नव्हता. मग तो साधू महाराजापासून येतच नव्हता बाजूला. साधू महाराजांनी सांगितलं होतं, तुला एखादी चित्रविचित्र कोणी प्राणी दिसलं, एक आत्मा दिसला असा तर तो डोळे मिटून साधना करायची, तो डोळे मिटून साधना करायची असं त्याला सांगितलं होतं साधू महाराजांनी. मग तो कुणीतरी असं दिसायला लागलं, त्याला भास झाला की तो डोळे मिटायचा आणि नामस्मरण करायचा, साधना करायचा. करत असताना कितीतरी दिवस असेच गेले, पण तो मागे केलेलं जी बिडी पेलेला होता त्याचं ते फळ त्याला मिळणार होतं. त्याला नरकात जावं लागायचं, पण सद्गुरूंच्या कृपेने त्याला तो योग होत नव्हता. मग शेवटी यमाचे दूत वैतागले आणि त्याचा बायोडाटा काढला संपूर्ण की तो मृत्यूलोकामध्ये काय करत होता. मग मृत्यूलोकामध्ये साधू महाराजांच्या जवळ आल्यानंतर तो द्विडगरीवर होता, बांधावर होता, त्यावेळेस तो बिडी प्यायचा. मग त्या यमाच्या दूताने एक शक्कल लढवली, मृत्यूलोकामध्ये आले, बिडीचा बंडल घेऊन गेला आणि शिवलोकामध्ये शिवलोकाच्या दरबारामध्ये दाराच्या समोर गेले आणि तिथे बिडी प्यायला लागले नरकाचे यमाचे दूत जाऊन. आणि बिडी प्यात असतानाची धूर होती, धूर ते डोळे जरी मिटवून बसला असला तरी नाक बंद करता येत नाही. तो धूर त्याच्या नाकात जायला लागलं. नाकात जायला लागल्यावर बघा कसा असतो तलप. त्या नाकात जायला लागल्यावर त्याने अर्धी डोळा उघडला आणि पाहिला कुठंतरी धूर येतो बिडीचा. त्याला त्याच्या भावना बदलल्या, त्याचा विचार बदलला आणि कल बदलला. आणि तो म्हणला साधू महाराज आता साधनेला बसलेत, बिडीचा वास येतोय, नाकात जातोय, आपण एक चुटका मारून यायला का हरकत आहे, आपण एक चुटका मारून यायला का हरकत आहे, असं तो मनामध्ये विचार केला. आणि तिथनं अलगत बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर बिडी पेण्याच्या नादाने बाहेर पडल्यानंतर यमाच्या दूतांनी त्याला पकडलं आणि नरकात घेऊन गेलं. मग मला सांगा, आपला जो दोष आहे, आपला जो दोष आहे तो सद्गुरूंच्या कृपेने पुसला जातो. पण पुसून घेण्याची तुमच्याकडे मानसिकता हवी. जी मानसिकता नसेल तर तुम्हालाही स्वर्गात नाही, आपण शिवलोकात नाही, विष्णू लोकात गेलो, सत्यलोकात गेलो तरी परत आपल्याला नरकात फिरून यावं लागतं. हे जायचं नसेल तर प्रपंच करत असताना परमार्थ करा. परमार्थ करत असताना मात्र तुमच्या ह्या सद्विचाराला चिटकलेले गोचिड जे आहेत, ढेकणं जे आहेत, पिसू जे आहेत, चिरूट जे आहे, डास जे आहे, ह्याचं पहिलं बंदोबस्त करा, तरच आपण स्वर्गात जाऊ शकतो आणि आत्मज्ञान प्राप्त करू शकतो. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः